तो केवळ राजा नव्हता, तो होता सिंहाचा छावा, धगधगता अग्निपुत्र, शत्रूला हादरवणारा आणि स्वराज्याचा खरा वारस, ज्याचं नाव उच्चारलं की छाती अभिमानानं भरून येते आणि ज्याची कहाणी ऐकली की डोळ्यात टचकन पाणी येतं. स्वागत आहे तुमचं सारांश मराठी बुक या चॅनलवर. आज आपण घेऊन आलो आहोत एका जाज्वल्य योद्ध्याची, एका क्रांतिकारक राजाचं जीवन उलगडणारी कथा. शिवाजी सावंत लिखित छावा, छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा. संभाजीराजांचा जन्म झाला 14 मे 1657 रोजी. आई साईबाई लवकरच गेल्या आणि वयाच्या अवघ्या 2-3 वर्षात संभाजी एकटे झाले. म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर प्रेम तर केलं, पण त्यांचं शिक्षण, शिस्त आणि जबाबदारीमध्ये तडजोड केली नाही. संभाजीराजे लहानपणापासूनच असामान्य होते. संस्कृत, फारसी, इंग्रजी, मराठी एकूण 8 भाषा त्यांच्या तोंडावर होत्या. एक वेळ अशी आली की ते आपल्या पित्याच्या तुलनेत अधिक तेजस्वी, अधिक स्पष्टवक्ते वाटू लागले. पण राजकारणात सगळं इतकं सोपं नसतं. सोयराबाई, संभाजींची सावत्र आई, त्यांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी सतत कट करत होती. संभाजींना कधी पन्हाळगडात नजरकैदात, तर कधी पुरंदरच्या तहामुळे मुघलांकडे बंधक म्हणून पाठवलं गेलं. मग सुरू झाला एक वेगळा प्रवास. शत्रूच्या छावणीत असताना मनाने स्वराज्यातील रणभूमीत असलेला हा युवराज संभाजी. शिवाजी महाराज गेले आणि राजकारण पेटलं. संभाजीराजांनी झुंज देऊन गादीवर अधिकार मिळवला, पण सरदार, किल्लेदार आणि काही घराण्यांचा विरोध सुरूच राहिला. ते राजा झाले, पण त्यांनी राजा म्हणून वागण्याआधी एक सैनिक, एक रणधुरंधर आणि एक हिंदवी स्वराज्याचा रक्षक म्हणून स्वतःला सिद्ध केलं. मग एक दिवस औरंगजेब दक्षिणेकडे उतरतो. तगडे सैन्य, धनदौलत आणि एकच हेतू, स्वराज्याचा नाश. पण त्याच्यासमोर उभा राहिला एकटा संभाजी, सिंहगर्जना करणारा योद्धा, ज्याला मरणाची भीती नव्हती, फक्त धर्म आणि मातृभूमीचं रक्षण महत्वाचं होतं. आणि मग ती घडी आली. कपटानं संभाजीराजांना पकडलं गेलं. 21 दिवस, अमानुष छळ, अंगावर काटा आणणाऱ्या यातना. पण संभाजीराजांनी एकच उत्तर दिलं, मी हिंदू आहे आणि हिंदूच राहीन. त्यांनी धर्मांतर नाकारलं, झुकले नाहीत. त्यांना ठार मारण्यात आलं, पण मरण्याआधी त्यांनी स्वराज्याचं बिंब मनात कोरून ठेवलं. छावा वाचताना डोळ्यासमोर उभं राहतं एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंमत, प्रचंड बुद्धिमत्ता, राजकारण आणि अटूट निष्ठा याचं प्रतीक म्हणजे संभाजी महाराज. शिवाजी सावंतांनी त्यांचं चरित्र इतक्या ताकदीनं लिहिलंय की आपण पुस्तक वाचताना त्यांच्याबरोबर चालतो, लढतो आणि अखेर डोळ्यात अश्रू घेऊन त्यांचा निरोप घेतो. संभाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, ते होते स्वराज्याच्या सिंहासनावरचा शेवटचा दिवा, जो अखेरच्या क्षणापर्यंत प्रजेसाठी तेवत राहिला. छावा ही गोष्ट आहे त्या दिव्याची, एका वाघाच्या छाव्याची, संभाजीराजांची. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर सारांश मराठी बुकला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकगाथांसाठी पुन्हा भेटूया. जय भवानी, जय शिव.